राजा रघुवंशीचा खून झाल्यानंतर किंवा केल्यानंतर सोनम हरवली, किडनॅप झाली, सोनमचा खून झाला अशा अनेक अफवा होत्या, चर्चा झडत होत्या। पण जेव्हा सोनम जिवंत आहे याचा उलगडा झाला त्यावेळेस पोलिसांना त्याचा अजिबात धक्का बसला नाही। कारण नवऱ्याच्या हत्येनंतर सोनम पळून गेली याचा अंदाज पोलिसांनी आधीच लावला होता। पोलिसांना हा क्लू कसा मिळाला? 23 मे ते 9 जून सोनम कशी पोलिसांना गुंगारा देत होती आणि सुपारी किलर पोलिसांच्या जाळ्यात कोणत्या चुकीमुळे अडकले? इंदोर हनीमून मर्डर मिस्ट्रीमध्ये राजाचा खून केल्यानंतर सोनम गायब असण्याचं गूढ कसं उकललं, जाणून घेऊयात क्राईम स्टोरीच्या आजच्या भागात। 23 मेला ज्या दिवशी राजा रघुवंशी आणि सोनमचा मोबाईल बंद झाला त्याच दिवशी राजाचा खून झाला होता आणि सोनम तिथं समोरच होती। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राजाच्या खुनाच्या अर्ध्या तासानंतर सोनम आणि राजाच्या आईचं फोनवर बोलणं सुद्धा झालं होतं, ज्यात सोनमनं तिचा उपवास असल्याचं राजाच्या आईला सांगितलं होतं। उमानं म्हणजे सोनमच्या सासूनं राजाच्या आईनं सोनमला तेव्हा लस्सी, दही किंवा काहीतरी खाण्याचा सल्ला दिला होता। त्याच दिवशी मग सोनम आणि राजाचा फोन स्विच ऑफ आला। 23 जून नंतर राजा आणि सोनम थेट गायब झाले, थेट 2 जून पर्यंत। कारण त्या दिवशी म्हणजे 2 जूनला राजा रघुवंशीचा मृतदेहच पोलिसांना आढळला आणि त्यानंतर राजा रघुवंशीबाबत दाखल करण्यात आलेली मिसिंग कंप्लेंट त्यानंतर मग खुनाची तक्रार म्हणून दाखल करण्यात आली। तरीही सोनमचा शोध सुरूच होता। सोनमचा शोध सुरू होता, पण 2 आठवडे उलटूनही सोनमबाबत कुठलीच लीड पोलिसांना मिळाली नव्हती। 9 जून ज्या दिवशी सोनम रात्रीच्या वेळात अचानक गाझीपूरच्या एका ढाब्यावर आढळते। राजाचा खून केला त्या 23 मे पासून ते सोनम ढाब्यावर आढळली त्या 9 जून पर्यंत सोनम कुठे होती? इंदोरच्या क्राईम ब्रांचच्या टीमनं सुपारी किलरकडनं माहिती मिळवली आहे। हा तपासाचा किंवा चौकशीचा भाग नाही, कारण इंदोर क्राईम ब्रांच या घटनेचा तपासच करत नाही। पण इंदोरच्या क्राईम ब्रांचनं सुपारी किलरकडनं घेतलेल्या माहितीतून सोनमचा 23 मे ते 9 जूनचा गायब असण्याचा जो काही रेकॉर्ड आहे तो आता पोलिसांसमोर आलेला आहे। 23 मेला राजाचा खून केल्यानंतर सुपारी किलरचं काम संपलं होतं। हे तिघे मध्य प्रदेशातले असल्याचं म्हटलं जात आहे। काम पूर्ण केल्यानंतर सुपारी किलर तिथून निघाले आणि गुवाहाटीला पोहोचले। गुवाहाटीवरनं उत्तर प्रदेश आणि त्यानंतर इंदोरला हे तिघे सुपारी किलर पोहोचले। राजाच्या खुनानंतर सोनम सुद्धा शिलाँगवरनं गुवाहाटीला रस्त्यामार्गे निघाली होती। गुवाहाटीवरनं सोनमनं इंदोरसाठीची ट्रेन पकडली। 25 मेला राजाच्या खुनाच्या 2 दिवसानंतर सोनम इंदोरमध्येच होती, म्हणजे जिथनं हनीमूनला जाण्यासाठी सोनम निघाली होती त्याच शहरात सोनम होती। पण तोवर माध्यमांमध्ये राजा रघुवंशी आणि सोनमचं गायब असल्याच्या बातम्या पसरल्या नव्हत्या, त्यामुळे पुन्हा तिथे परतणं सोनमसाठी धोक्याचं नव्हतं। पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 26 मे पासून सोनम आणि राजा गायब असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकायला लागल्या। 23 मे पासून सोनम आणि राजाचे फोन बंद असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय वैतागले होते, घाबरले होते आणि त्यांचा शोध घ्यायला लागले होते। आणि त्यानंतर राजा आणि सोनमच्या भावानं मेघालयात जाऊन मेघालय पोलिसांकडे तक्रार सुद्धा नोंदवली आणि सोनम आणि राजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मग इंदोरमधूनच ही बातमी समोर आली की सोनम आणि राजा हे दोघेही गायब आहेत। बातम्यांनी लोकांचं लक्ष वेधलं, पण 2 जूनला राजाचा मृतदेह आढळल्यानंतर मग राजा आणि सोनम गायब असल्याच्या बातमीनं वेगळं वळण घेतलं। या बातमीचं गांभीर्य आणि राजाच्या मृत्यूचं, सोनमच्या गायब असण्याचं गूढ त्यामुळेच वाढलं। त्यामुळे मग 2 जून नंतर या बातम्यांबरोबर राजा आणि सोनमचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होऊ लागले। 25 मेला इंदोरमध्ये सोनमला राज कुशवाहा भेटला होता। राजने तिला तिथं एका भाड्याच्या घरात ठेवलं, पण राज तिच्याबरोबर त्या घरात राहिला नाही। लोकांना संशय येऊ नये, चर्चा होऊ नये यासाठी ही काळजी राज आणि सोनमनं घेतली होती। महत्त्वाचं म्हणजे त्याच इंदोरमध्ये असलेल्या सोनमच्या घरी आणि सोनमच्या सासरी त्याच वेळेस राज जाऊन माहिती घेत होता आणि त्यांच्या संपर्कात सुद्धा होता। त्यानंतर येणाऱ्या बातम्या, राजा आणि सोनमच्या भावाचं शिलाँगमध्ये जाणं, यामुळे राज आणि सोनम घाबरून गेले आणि त्यानंतर त्यांनी मग दुसरा प्लॅन ॲक्टिव्ह केला। राजने आपल्या ओळखीच्या ड्रायव्हरला बोलावलं आणि सोनमला इंदोरवरून उत्तर प्रदेशला सोडायला सांगितलं। त्यानंतर यूपीच्या वाराणसीत सोनम पोहोचली। सोनमचा प्रियकर राजचे अनेक नातेवाईक तिथं राहतात। वाराणसीत सोनम वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेत होती। सोनमचा जो नंबर इतरांकडे होता, पोलिसांकडे होता, तो बंद असल्यानं सोनमला पोलिसांना ट्रेस करता येत नव्हतं। पण एका वेगळ्या मोबाईल नंबरवरनं ती राज कुशवाहाच्या संपर्कात होती, जो नंबर फक्त राज कुशवाहाकडेच होता, म्हणजे जो सोनमकडे होता आणि राज कुशवाहाकडे होता, अशा नंबरवरनं ते दोघं एकमेकांशी बोलत होते। मेघालय पोलिसांवर प्रेशर होतं, कपल गायब झालं होतं, पर्यटनावर त्याचा परिणाम होत होता, मेघालय सरकारवर आरोप होत होते। मेघालय सरकारनं मग SIT स्थापन केली, ज्या माध्यमातून तपास सुरू होता। CCTV हा पहिला पर्याय पोलिसांसमोर त्यावेळेस होता। ज्या दिवशी राजाचा शिलाँगमध्ये खून केला होता त्याच दिवशी म्हणजे 23 मेला दुपारी 2:15 वाजता राजा रघुवंशीच्या फेसबुकवर एक पोस्ट होती, 7 जन्मों का साथ।
असं त्यात लिहिलं होतं. आणि त्यानंतर तपासाचा भाग म्हणून पोलीस राजा आणि सोनमचे सोशल मीडिया अकाउंट चेक करत होते, जेणेकरून शेवटी राजा आणि सोनम कुठल्या स्पॉटवर गेले होते याची माहिती मिळावी, तसंच ते कुठे कुठे फिरले होते हे समजावं आणि तिथे काहीतरी माहिती मिळते का हे तपासावं, हा उद्देश पोलिसांचा होता. आणि म्हणून पोलीस सोशल मीडियाचे फोटो तशीच माहिती शोधत घेत होते खरे, पण त्यांना राजाच्या सोशल मीडिया अकाउंटवर सोनम आणि राजाच्या हनीमूनचे फोटो मिळाले होते आणि सोनमच्या सोशल मीडिया अकाउंटवर हनीमूनचा एकही फोटो नव्हता. त्यामुळे पोलिसांना थोडा संशय आला. तोवर राजाचा मृतदेह सापडला आणि पोलिसांना त्याच्या तपासाची दिशा मिसिंग ऐवजी मर्डरच्या दिशेने करावी लागली. यात मेघालय पोलिसांची एक चूक सुद्धा झाली होती. त्यांनी सोनम आणि राजाचा शोध घेतला, पण त्यांच्या मोबाईलचं लोकेशन किंवा दोघांच्या मोबाईलचे CDR जेव्हा ही मिसिंग कंप्लेंट आली तेव्हापासून चेक केले नाहीत. त्यामुळे राजा आणि सोनम कोणाच्या टचमध्ये होते याबद्दल त्यांच्याकडे काहीच माहिती त्यावेळेस नव्हती. पण त्यानंतर मात्र राजाचा मर्डर झाल्यामुळं, सोनम गायब होती म्हणून, तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही फोटो नव्हता म्हणून मेघालय पोलिसांनी सोनमचा CDR चेक करायला सुरुवात केली. पण सोनमचा फोन बंद होण्याच्या आधी फॅमिली मेंबरच्या व्यतिरिक्त इतर 2 नंबरवर सोनम कॉन्टॅक्टमध्ये होती. त्यातला एका नंबरचं लोकेशन मेघालय होतं, पण पोलिसांना त्या नंबरवर फार संशय आला नाही, कारण टुरिस्ट, स्थानिक आणि इतर गाईड जे आहेत त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अशा पद्धतीनं वापर केला जातो वेगवेगळ्या नंबरचा. पण पोलिसांना तपासात एक गोष्ट आढळली की तो नंबर हा कुठल्याही गेस्ट हाऊस किंवा टुरिस्ट गाईडचा नव्हता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी तपासाची चक्र अधिक वेगानं फिरवली. दुसरा नंबर ज्यावर सोनम संपर्कात होती तो नंबर होता इंदोरचा आणि राज कुशवाचा. त्यानंतर मग क्राईम सीनवर पुन्हा जाऊन पोलिसांनी माहिती घेतली, पाहणी केली. तेव्हा पोलिसांना राजाचा मृतदेह सापडला होता, तिथं एक रेनकोट मिळाला. राजाचा मृतदेह जिथून मिळाला होता तिथून काही अंतरावरचे CCTV फुटेज पोलिसांनी चेक केले. तिथं आसपास काही नव्हतं, पण क्राईम सीनच्या 10 किलोमीटर दूरवर असलेल्या CCTV मध्ये पोलिसांना सोनम दिसली आणि सोनम बरोबर 3 इतर लोकही होते. हे CCTV फुटेज होतं 23 मे दुपारचं. महत्त्वाचं म्हणजे मेघालय पोलिसांच्या माहितीनुसार राजा रघुवंशीचा खून 23 मेला 12:30 ते दुपारी 1:30च्या दरम्यान झाला होता. CCTV मध्ये राजा व्यतिरिक्त इतर 3 जण सोनम बरोबर असल्याने पोलिसांना संशय अधिक वाढला. त्यानंतर मग पोलिसांनी आसपासच्या जवळजवळ 42 लोकेशनचे CCTV फुटेज चेक केले आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या 2 नंबरवर सोनम बोलत होती त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. जो नंबर मिसिंग होता तो इंदोरचा होता. त्यानंतर जो दुसरा नंबर आहे तो सुद्धा इंदोरचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तेव्हा मग पोलिसांना राज कुशवाची माहिती मिळाली आणि मग पोलिसांनी पहिल्यांदा इंदोर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मग मेघालय पोलिसांसाठी सोनम ही मिसिंग नाही तर प्राईम सस्पेक्ट बनली राजा रघुवंशी मर्डर केसमधली. त्याच वेळेस पोलिसांना विश्वास बसला की सोनम राजाच्या मर्डरमध्ये सुद्धा सहभागी आहे. आणि त्यानंतर मेघालय पोलिसांनी ही माहिती इंदोर पोलिसांबरोबर सुद्धा शेअर केली. मग इंदोर पोलिसांनी 3ही सुपारी किलरना पकडलं. त्याच तिघांनी पोलिसांना सांगितलं की 23 मेलाच राजा रघुवंशीचा खून केला होता. त्यासाठी 3000 स्टेप्स खाली उतरून झऱ्याच्या इथं त्याला नेण्यात आलं आणि तिथं त्याला मारण्यात आलं. तिथं राजा, सोनम आणि सिरियल किलर असे 5 जण त्यावेळेस उपस्थित होते, कारण 22 मेलाच त्यांची ओळख झाली होती. ती जागा नीरव शांतता असलेलं ठिकाण होतं आणि म्हणून त्या जागेची निवड करण्यात आली होती. तिथं कोणी फार लोक नव्हते. डाव नावाचं जे लोकल शस्त्र आहे ते या किलरनी आपल्यासोबत आणलं होतं. या 3 मारेकऱ्यांच्या शेजारीच राजा उभा होता आणि सोनम थोड्या अंतरावर उभी होती. तिन्ही मारेकरी विचार करत होते तेव्हा सोनम ओरडली, हिट हिम, हिट हिम, त्याला मारा, त्याला मारा. आणि त्यानंतर एकानं राजाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला पहिल्यांदा आणि त्यानंतर समोरच्या भागावर दुसऱ्यांदा वार केला. यावेळी राजाच्या रक्ताचे काही शिंतोडे वार करणाऱ्याच्या जॅकेटवर उडाले होते. तेव्हा मग ते जॅकेट त्यानं तिथंच काढून ठेवलं. सोनमनं तिचं रेनकोट त्या मारेकऱ्याला तेव्हा दिलं, पण सोनमच्या रेनकोटवरही काही रक्ताचे थेंब उडाले होते आणि त्याचे डाग होते. सोनमच्या रेनकोटवर रक्त उडालं याचा अर्थ सोनम राजाच्या जवळच उभी होती. त्यानंतर मग सोनमचा तो रक्त उडालेला रेनकोट क्राईम सीनपासून 6 किलोमीटर अंतरावर फेकला गेला. त्यानंतर सोनम आणि सुपारी किलर वेगवेगळ्या मार्गानं निघाले. ही त्यांची शेवटची भेट होती. सुपारी किलर आणि सोनम हे सोनमकडे असलेल्या दुसऱ्याच मोबाईल नंबरच्या वरून एकमेकांशी संपर्कात होते. राजा आणि सोनम ज्या स्कूटीनं फिरले ती स्कूटी सोनमच्या नावावर होती. त्याच ठिकाणावरून सोनम आणि सुपारी किलरनी आपली स्कूटी घेतली होती. तसंच किलर्सपैकी एकाच्या नावानं ही स्कूटी बुक केली होती. त्यावेळी त्या किलरनं त्याचं ओरिजिनल ID तिथं जमा केलं होतं. इथूनच या सुपारी किलरचा क्लू पोलिसांना मिळाला होता. CCTV आणि ID कार्ड यामुळे सोनम आणि सुपारी किलरचा खरा चेहरा पोलिसांसमोर आला. एक एक करत पोलिसांनी मग त्या सुपारी किलरला पकडलं आणि त्यानंतर सोनमनंही सरेंडर केलं. यातलं महत्त्वाचं म्हणजे सोनमच्या सासरच्यांनी आरोप केलाय की सोनम आणि राजा दोघेही मांगलिक होते, त्यामुळे सोनमनं राजाशी लग्न केलं
त्यानंतर त्यांचा डाव होता राजाला मारण्याचा, मंगल दोष त्यामुळे दूर होईल असा त्यांचा समज होता आणि त्यानंतर मग ती तिच्या प्रियकराशी राजशी लग्न करणार होती. यामुळेच तिनं राजाशी लग्न करणं मान्य केलं होतं. मेघालय पोलिसांनी सुरू केलेलं हे मिशन हनीमून सोनमच्या अटकेनंतर संपलंय, पण अजूनही सोनम आणि सुपारी किलर्सकडनं पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत.